आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर विरोधक आक्रमक. नरेंद्र मोदी तरुण विरोधी राज्यकर्ते राहुल गांधींचा हल्लाबोल. सरकारला चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन. तरुणांच्या आंदोलनाला रितेश जिनेलियाचा पाठिंबा. आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. तरुणाईचा आवाज ऐकला पाहिजे. रितेशची पोस्ट. राजधानीतील आंदोलन पेटल्यानंतर सरकारला जाग. सीजेपी शिष्टमंडळासोबत जेपी नड्डांची चर्चा. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही 3.5 तास चर्चा. प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष. नीट पेपर फुटी. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून संसद तापली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे पहिल्या दिवशी कामकाज नाही तर आजचा दिवसही प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता. पंजाबमधील शेतकऱ्यांचं आज दिल्लीत आंदोलन. राजधानीतील किसान घाटावर शेतकरी आंदोलन करणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डर सील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या संसदीय पक्षाची मंगल मिलन बैठक. मोदींच्या नेतृत्वात पार पडणाऱ्या बैठकीकडे लक्ष. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात बैठक. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. राज्यातील पीक पाण्याचा आढावा. राज्यातही विद्यार्थी आंदोलन जोर धरत असताना बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष. मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची संततधार. तर मुंबईसह ठाणे रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. उत्तर भारतात पावसाचा कहर. मुसळधार पाऊस. पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना. जम्मू काश्मीरमध्ये मृतांचा आकडा 23 वर.